कसं असतं ना, 4 दिवस आली होती ही पोरगी राहायला आपल्या घरी, लळा लावून गेली नाही. कशी असतात ना एक एक माणसं. खरंय. काही फोन वगैरे आला होता का तिचा? नाही ना. काय गंमत असते बघ. म्हणजे म्हणायला सगळी सुख लोळण घेत आहेत तिच्या पायाशी, पण बिचारीला एकटेपणाचा शाप आहे. खरंय तुमचं. जगी सर्व सुखी असा कोण आहे? गेला शिवानी. आपण तिच्याबद्दल बोलतोय आणि तिला सुद्धा आपलीच आठवण येते असं मला वाटतंय. करू तिला फोन आता? कर ना. शिवानी, मी इथे ते मॉमना सांगू नकोस प्लीज. कमान ऐश्वर्या, कोणाला काय आणि किती सांगायचं कळतं मला. हा बोला आई. अगं तुझ्याच बद्दल बोलत होतो आता मी आणि बाबा, आणि तेवढ्यात तुझे फोन येऊन गेले. किती ते मिस्ड कॉल्स. सॉरी, माझा फोन सायलेंटवर होता म्हणून ऐकू नाही आलं. बोल ना. नो प्रॉब्लेम. खरं सांगू का, मलाही तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. मला तर कळलंच नाही तू अशी अचानक का गेलीस. आणखीन राहायचं की 2-3 दिवस आरामात? हो ना, खरं तर माझाही पाय निघत नव्हताच, पण आता काय करू, बिझनेसचा व्याप एवढा वाढवून ठेवलाय ना मी स्वतःच, आणि जबाबदारी सांभाळायला मी एकटीच आहे. एवढे ब्रँड सांभाळते, नवीन ब्रँड लॉन्च करायचा आहे. नाही, मला माहिती आहे तू एफिशियंट आहेस, पण मी जरा वयाने मोठी आहे तुझ्यापेक्षा आणि जग जास्त बघितले म्हणून सांगते. लर्न टू डेलिकेट ड्युटीज. सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या अंगावर घेऊ नकोस, कळलं का? आय नो. म्हणून तर नवीन ब्रँड सारंग बरोबर लॉन्च करायचं म्हणत होते, पण त्याने तर काही रिस्पॉन्डच नाही केलं. अच्छा, मी बोलून बघते त्याच्याशी. बरं ऐक, घरी ये आठवणीनं. हा, विसरू नकोस आम्हाला. ऑफकोर्स नॉट. आता काय येणं जाणं होईलच. ये ये, मोस्ट वेलकम. हा, बाय.